रोजचं टेन्शन महाग रेशन, अहो रोजचं टेन्शन महाग रेशन, आनंदाचे येतील दिन, टेन्शन को मारो गोली, और टेन्शन को मारो गोली, बिंदास्त लाव तू बोली, चल पाहू खेळून 3:30 3:30 3:30 3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत आर्य क्रीडा मंडळ पालघर येथे। आणि कुठली सोसायटी बरं ही? गुरु नानक अपार्टमेंट मधल्या रहिवाशांसोबत आपण खेळणार आहोत आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे 3:30। चला तर या सोसायटी बद्दल जाणून घेऊयात इथल्या रहिवाशांकडून। कोण माहिती देईल मला? तुम्ही सांगताय? या 3:30च्या निमित्ताने तुम्ही गुरु नानक अपार्टमेंटमध्ये आल्याबद्दल तुमचं मी स्वागत करते। थँक्यू। तुमचं नाव? अर्चना चौधरी। चौधरी वहिनी, मला या सोसायटीबद्दल सांगा ना। आम्ही या सोसायटीत हळदी कुंकू, गणेशोत्सव, होळी असे एकत्रितपणे साजरे करतो। बरं, मला सांगा की सगळ्या महिला कार्यक्रम एकत्र साजरा करतात की पुरुष मंडळी पण असतात? नाही, पुरुष मंडळी पण असतात। हो, पण मग आज काय दम वगैरे दिलाय का यायचं नाही म्हणून? नाही अजिबात। बरं, मला सांगा कुठला आवडता उपक्रम आहे की ज्याची वाट तुम्ही सारखे बघत असता? गणपतीची खूप वाट बघत असताना, पण आता या कार्यक्रमामध्ये तुम्हाला वाट बघायला लागणार नाहीये, कारण का गणेशोत्सवमध्ये जेवढी धमाल करतो ना आपण, तेवढीच धमाल आपण आजच्या भागात करणार आहे। सगळेजण करणार आहेत ना धमाल? चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे 3:30। सुरुवातीला वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता नेहमीप्रमाणे आपल्याला पहिल्या राऊंडसाठी 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि त्यासाठी माझी एक मैत्रीण माझ्याबरोबर आहे। आर्या नाही म्हणते मी, आर्या म्हणतोय। आर्या, तू काय करतेस? शाळेत जातेस? मग आज काय शाळेला दांडी? दांडी। बर, यातली 3 टोकन्स तुला काढून द्यायचे आहेत, पटकन काढून दे। डोळे मीट। 1 2। आर्याने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 15। या, अभिनंदन। आणि दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19। अभिनंदन। या, आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 26। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड खेळणार आहोत, पण त्याच्या अगोदर यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सुजाता किणी। तुम्ही काय करता? हाऊसवाईफ। बर, घरी कोण कोण असतं? आणि सासू सासरे, दीर जाऊ, त्यांची 2 मुलं, माझा 1 मुलगा आणि बस। आणि मिस्टर? हा, मिस्टर। बघा, एवढं सगळं सांगताना मिस्टरांना विसरूनच गेल्या त्या। बरं, काय करतात ते? HDFC बँकेत आहेत। बँकेमध्ये आहेत। बरं, मग काय रोजचं काय शेड्यूल असतं त्यांचं? सकाळी फ्लाइंगला जातात, रात्री फ्लाइंगला येतात। सकाळी फ्लाइंगला जातात, आता म्हणल्या बँकेत आहेत, आता सांगतात फ्लाइंग करतात। आता बँकेतच आहेत ना, म्हणजे विमान उडवतात, अपडाऊन करतात असं। काय म्हणतात? थांबा जरा, मला काहीच कळत नाही हो, मी आपला नौखा आहे। पालघर ते बॉम्बे अपडाऊन करतात। हा, म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणता? फ्लाइंग राणी गाडीचं नाव आहे, ट्रेन। अच्छा, ट्रेनचं नाव आहे, मला काहीच माहित नाही हो, मी नवीन आहे ना जरा मुंबईमध्ये, त्यामुळे मला माहित नाही। मग काय फ्लाइंगला जाताना डबा वगैरे देता बनवून? काय असतं डब्याला? चपाती भाजी, रोजचं वेगवेगळं असतं। रोजचं वेगवेगळं असतं, पहिल्यांदाच सांगून टाकलं। बटाट्याची भाजी नसते ना? असते। असते। कुठली भाजी आवडती त्यांची? त्यांना नॉनव्हेज आवडतं जास्त। काय आवडतं त्यांना नॉनव्हेज मध्ये? नॉनव्हेज सगळं आवडतं, चिकन सोडून सगळं आवडतं। बरं, बघूयात बिर्याणी वगैरे येते ना बनवता? वा, छान। म्हणजे आता ते जरा खुश होतील, कारण का हा राऊंड जरासा बिर्याणीच्या संदर्भात आहे, त्याच्याकडे मी वळणार आहे। पण या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? रुपाली प्रीतम घरत।
मग घरात कोण कोण असतं घरात? सासू सासरे दीर जाऊ माझा छोटा मुलगा आणि बस एवढं मिस्टर. ह्या पण विसरल्या. पालघरमध्ये कसं काय विसरतात मला कळत नाही. काय कुठं विसरलात त्यांना आता? फ्लाइंग? नाही मग नाही कुठे काम करतात ते? त्यांचा बिझनेस आहे पेंटचा. बर म्हणजे रंगकाम. हा रंगाचा. मग काय रागात येऊन कधी म्हणता का थोबाड रंगवीन वगैरे? नाही नाही अजिबात नाही. गंमत करताय मी, नाही तर त्यांना जाऊन सांगायला आणि माझे रंगवतील ते थोबाड. असो, आता काय रंगवारंगवी इथं करायची नाहीये. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? शब्बीर अल्लाबक्ष मुच्छाले. शब्बीर भाई अल्लाबक्ष मुच्छाले. मुच्छाले. मूछ म्हणजे काय मला कळलं नाही. जो मर्द असतो त्याला मूछ असते. करेक्ट. मी मला मिशा पण आहे आणि दाढी पण आहे, त्यामुळे नो प्रॉब्लेम. मग कसं काय शाळेत कधी अशा मिशा ठेवल्या होत्या त्या काढल्या म्हणून मार खाल्ला? शाळेत मिशत नव्हत्या. नो. 10वीला वगैरे? 10वीला आल्या थोड्या थोड्या. मग काय काढल्या? नाही काढल्या. नाही काढल्या. बरं, मग घरामध्ये काय ओरडतात मिशा काढल्यावर? ओरडतात. ओरडतात. कोण ओरडतं? बायको. बायको ओरडते. काय नाव त्यांचं? समीरा. बरं, पण मग तुमच्यामध्ये पण नावं घेतात उखाणे वगैरे असं काही? नाही नाही घेत. नाही घेत. पण आता इथं घ्यावं लागेल. मला नाही येत. नाही येत. कसं कसं तरी अंदाज आपला एक काहीतरी? नाही जमणार मला. नाहीच जमणार. मग काय सर घरात काय म्हणतात त्यांना? सोनू, कधी सम्मो. सम्मो. मूड मध्ये असेल तर. बघा मूड वाईज कसे बदलतात हे ते. पण आता मूड वाईज इथं बदलू नका. इथं तुम्हाला अचूक किंमत सांगायची या राऊंडमध्ये. आणि इथं तुमच्या सोनू मॅडम, सम्मो मॅडम येणार नाही आहेत सांगायला. तुम्हालाच एकट्याला खेळायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील किणी वहिनी, त्याच्यानंतर घरत ताई आणि सर्वात शेवटी लावतील शब्बीर भाई. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ऑटोमॅटिक कुकर विथ स्टीमर. या ऑटोमॅटिक कुकर विथ स्टीमरची क्षमता 1.8 लिटर आहे. या कुकर कम स्टीमरमध्ये कुकिंग पॅन, स्टीमर, ट्रायवेट, मेजरिंग कप व स्पॅच्युला आहे. या ऑटोमॅटिक कुकर कम स्टीमरची पहिल्यांदा किंमत लावतायत किणी वहिनी. हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 3496. 3496. बरोबर वाटतेय? अंदाज. याच किमतीवर ठाम आहात? नक्की? किंमत बदलायची आहे? नाही. नाही. लिहून टाकायची ही किंमत. लिहूयात मग. घरात ताई आता तुम्ही किंमत लावा. नीट बघून घ्या. हा ऑटोमॅटिक कुकर कम स्टीमर आहे. ज्याचं झाकण स्टेनलेस स्टीलचं आहे आणि शिवाय हा इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे विजेवर चालतो. काय किंमत आहे? 2649. 2649. नक्की? अंदाज. अंदाजच. पाठीमागे काय अंदाज आहे? 1000, 4000, 2500. काय अंदाज आहे? 2649. 49. किंमत बदलायची आहे? नाही. लिहून टाकायची मग डायरेक्ट. लिहून टाकू चला. शब्बीर भाई आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक आहेत, त्यातले फक्त 4च अंक वापरायचे. काय किंमत आहे? 3299. 99. 99. ते हिंदी मराठी जरा मिक्स झालं. असू देत. म्हणजे काय 3299 आहे. 99. 3299. 3299. जाऊ द्या आता नावामध्ये जास्त खेळत बसू नका. मलाच कसं तरी व्हायला लागलं. असो मग काय करायचं? फिक्स करायची किंमत. लिहून टाकायची. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ऑटोमॅटिक कुकर कम स्टीमरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा किणी वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 3496 रुपये. त्यानंतर घरत ताईंनी सांगितलेली किंमत आहे 2649 रुपये. आणि सर्वात शेवटी शब्बीर भाईंनी सांगितलेली किंमत आहे
₹3,299 रुपये. पाहूयात या स्टीमरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 2,499. याच्या जवळची किंमत सांगितली होती घरतताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन घरतताई, तुम्हाला मिळतोय हा ऑटोमॅटिक कुकर विथ स्टीमर. अभिनंदन. थँक्यू. किती आनंद झालाय. कुठला रंग आलाय चेहऱ्यावर आता. कुठला. गुलाबी रंग. काय वाटतं आता. आनंद झाला खूप. खूप आनंद झालाय. आता मिस्टर खुश होणार. हो. हो, तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे, उत्तर फोडायचं नाहीये लगेच. प्रश्न असा आहे, एवढीशी टिटवी डोंगर पेटवी म्हणजे काय. आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर वैष्णवी आहे. वैष्णवी, यातली मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मीठ. मिक्स कर. मिक्स कर. 2 आणि तिसरं 3. वैष्णवीनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 11. अभिनंदन. या. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16. अभिनंदन. ये. आणि तिसरा क्रमांक आहे 25. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळतोय आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आज आपल्या सुपर मार्केट राऊंडमध्ये कुठलं साहित्य ठेवलंय माहिती तुम्हाला नाही ना. कुठलं साहित्य ठेवलं हे तुम्हाला कळणार आहे, पण त्याच्या अगोदर गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव. स्वीटी पाटील. स्वीटी पाटील. बर, काय करता तुम्ही. आम्ही हाऊसवाईफ आहे. मी हाऊसवाईफ आहात. आणि मिस्टर काय करतात. आमचं हॉटेल आहे. हॉटेल आहे. हो. कुठे. पालघरलाच. पालघरलाच. हो. मग तुम्ही हॉटेलमध्ये मदत करायला जाता. नाही. कधीच नाही. नाही. मग तिकडे कोण कोण असतं हॉटेलमध्ये. माझे मिस्टर, माझा दीर आणि पोरं आहेत 13 कामं करायला. 13 पोरं आहेत. हो. एवढं मोठं हॉटेल आहे. हो. मला सांगा, मग हे हॉटेलवाले कसे काय मिळाले तुम्हाला. हे आमच्या गावाकडचे आहेत. तुमच्या गावाकडचे आहेत. हो. मग कसं काय गावाकडचे मिळाले. आमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज आहे. माहेर कुठलं. बोईसर. आणि सासर. पालघर. मग बोईसर पालघर कसं काय कनेक्शन. काक ससरांना माझी आत्या दिलेली आहे. हा, मग तिच्यामुळे ते जुळलं. हो. बघितलं कसं जुळलं ते. असो, आता काय ते जुळवाजुळवी करायची आहे ती साहित्याची इथं करा या राऊंड मध्ये. हो. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव. भाग्यलक्ष्मी सुरेशी. अरे वा वा वा, किती छान ना नाव भाग्यलक्ष्मी. आमचं झीचं तर खूप प्रेम आहे भाग्यलक्ष्मीवर. बघतेस भाग्यलक्ष्मी. हो. बघतेस. हो. कुणाचं काम आवडतं त्यातलं. मेन कॅरेक्टरचं आवडतं. कोण. नाव नाही माहिती. तो वेडा संजय. नाही, म्हणजे ती मुलगी जी आहे ना तिचं काम आवडतं. तिचं तुला आवडतं काम. बर. आणि आमचा तो मित्र आहे विवेक राऊत, त्याचं इतकं नाही आवडत. ठीक. काय तो वेडा आहे ना म्हणून. तो आता चांगला झाला ना तर मग तुला आवडेल तो नक्की. हो नक्की. बर, मला सांग आता तू काय करतेस. मी आता TYBSC ला. बर. कुठल्या कॉलेजला. दांडेकर कॉलेज. दांडेकर कॉलेजला. बर, मग काय खरेदीला बाहेर पडतेस. हो. हो. बघूया आता कशा अंदाजानं तू इथं खरेदी करतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव. चंद्रकला भानुशाली. भानुशाली. तुम्ही मराठी आहे. नाही, गुजराती. गुजराती. क्या बात आहे. पालघरमध्ये गुजराती मला सापडलेले जाता. मला सांगा, गुजराती लोक खाण्याच्या बाबतीमध्ये खूप असे खवय्यगिरी त्यांची चालू असते. फारच ना. आवडते पदार्थ कुठले तुमचे. पाणीपुरी, ढोकला. हां. सगळं काही जे बाहेर बघणार ते घरी येऊन बनवायचं. म्हणजे बाहेर बघायचं आणि घरी येऊन बनवायचं. मग पहिल्यांदा प्रयोग कोणावर करता. फॅमिलीवर, मिस्टरवर. मिस्टरांवर प्रयोग करता. मग काय. ते सांगतात हे बनव ते बनव, मग मी बनवते. हां, मग त्याच्यावर रिप्लाय काय असतो. कधीतरी छान असतं, कधीतरी वाईट असतं. वाईट असतं म्हणजे काय असतं. टेस्टलेस असतं. हो का. मग त्यावेळेला ती चिडतात. नाही, चिडत अजिबात नाही. अजिबात चिडत नाहीत. नाही. बरं, बघूयात. ते पण चिडत नाहीत आणि तुम्हीही चिडत नाही असं मला वाटतंय. या राऊंडमध्ये न चिडता शांतपणे खरेदी करा आणि तुम्ही जिंकलात तर मग आनंदच आहे. जॅकपॉट राऊंडला जाल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.
आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे तुमच्या समोर असलेल्या साहित्याची. आणि लक्षात ठेवा ही सगळी खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची आहे. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 711 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. 711 रुपयांची खरेदी करायची आहे तुम्हाला. लवकर 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 जितकं जास्तीत जास्त घेता येईल तेवढं घ्या आणि जे पाहिजे तेवढंच घ्या. 3:30. एक आकडी 4 रुपये केलं. बटाटा बाजू सॉरी 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 1 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. आता या खरेदीची टोटल करायची. चला आपल्या मंडईत कुणी किती खरेदी केले ते बघूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांच्या मंडईची जी काही खरेदी केलेली आहे त्याचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. बघूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा स्वीटी पाटील यांनी केलेली खरेदी आहे 836 रुपयांची. त्यानंतर भाग्यलक्ष्मी सूर्यवंशी हिने केलेली खरेदी आहे 480 रुपयांची. आणि चंद्रकला भानुशाली यांनी केलेली खरेदी आहे 702 रुपयांची. त्या आपल्या लिमिटच्या जवळ पोहोचल्यात त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी तुमची. आता मला उचलतच नाहीये. अभिनंदन. थँक्यू. आता काय ही सगळी मंडई कुठे नेणार? घरी. घरी. बरं मिस्टरांना माहिती आहे? नाही जस्ट त्यांना सांगितले फोन करून. बरं मिस्टर काय करतात? आणि कॅटरिंगचं आहे. केटरिंगचं आहे म्हणजे ही सगळी हॉटेलमध्ये जाणार की काय? थोडीफार घरी थोडीफार कॅटरिंगमध्ये. तिकडे जाणार. बरं आणि आता आम्हाला बोलवावंच लागेल जेवायला. बरोबर ना? हो हो. तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण जॅकपॉट राऊंडकडे वळणार आहोत. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता एवढीशी टिटवी डोंगर पेटवी म्हणजे काय? आपल्या अंदाजे कितीच्या विनर घरतताई आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या भानुशाली वहिनी दोघीही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये चावी निवडण्याची संधी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ना? नाही म्हणजे आजचा गेम सुद्धा सोपा आहे. तो पहिल्यांदा समजावून सांगतो. आजचा तुमचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यासमोर जे बास्केट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे आणि तसंच घसरत घसरत पुढे जायचं आहे आणि एका वेळेला एक चेंडू असे अधिकाधिक चेंडू गोळा करायचे आहेत. जो सर्वात जास्त चेंडू जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. समजला गेम? सगळ्यांना समजला? सुरुवात करायची. 3:30. चला लवकर. हळू 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 हळू. आरामात आरामात आरामात. अजिबात गडबड करू नका. अजिबात. 3:30. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे. पाहूयात कोणी सर्वाधिक चेंडू जमा केलेत ते. चला सगळ्यात पहिल्यांदा घरतताई. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 चेंडू यांनी जमा केलेत. बघूयात भानुशाली वहिनींनी किती जमा केलेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. याचाच अर्थ भानुशाली वहिनी तुम्ही जिंकलेला आहात आणि तुम्हाला मिळते संधी चावी निवडण्याची. हिरवी चावी की लाल चावी? हिरवी लाल. कोणत्या चावीने नशिबाचं दार उघडणार? मला माहित नाही. कोणती चावी निवडणार? हिरवी. हिरवी का? असं वाटतं मला. असं वाटतंय? बघा तुमच्या ड्रेसमध्ये सुद्धा 2 रंग आहेत, लाल आणि हिरवा. कन्फ्युजनच आहे. असं काही कन्फ्युजन झालंय? नाही असं काही नाही आहे. मला असं वाटतं हिरवीच असेल. हिरवीच असेल. पाठीमागे काय अंदाज आहे? हिरवी लाल. इकडे लाल हिरवी लाल. हिरवी. हिरवीच. ठाम आहे या मतावर? हो. निवडा मग. भानुशाली वहिनींनी हिरव्या रंगाची चावी निवडली आहे त्यामुळे घरतताईंना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत भानुशाली वहिनी. त्यांना मिळाला आहे कोबी. कोबी. अभिनंदन. थँक्यू. कसं काय वाटतं आता? आनंद होते. मला एक सांगा, पहिल्यांदा सगळी भाजी मिळाली,
आता यात परत हा कोबी मिळालाय. आता काय करणार या कोबीचं? भाजी. भाजी. या सगळ्या भाज्यांनी माझ्या डोक्यातली मंडई झाली. असू देत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत घरत ताई. त्यांना मिळालाय कलर टीव्ही. अभिनंदन. थँक्यू. रंगीत टीव्ही मिळाला तुम्हाला. खूप आनंद झाला आता. हो हो. बरं, याच्यावर पहिला कार्यक्रम कुठला बघणार? 3:30. सगळ्या अपार्टमेंटला दाखवणार ना? हो नक्की. सगळेजण मिळून बघणार. हो. तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, एवढीशी टिटवी डोंगर पेटवी म्हणजे काय? उत्तर फोडू नका. थांबा. तुम्ही या, इथे या. तुमचं नाव? सिंधू सावंत. आणि उत्तर? माचीस. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. अशीच बक्षिसांची लयलूट आपण रोज करणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.